राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता आता मावळली आहे। इच्छुकांची संख्याही अधिक असल्यामुळे तुर्तास विस्तार नाहीये। भाजपमधून मंत्रिमंडळ विस्ताराला स्पष्ट नकार देण्यात आलाय। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र विस्तारासाठी आग्रही होते। मंत्रिपदासाठी ठाण मांडून बसलेले आमदार आता त्यामुळे नाराज झालेले आहेत। महत्त्वाची बातमी मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली। अनेक मंत्री इच्छुक होते, या विस्तारामध्ये आपली वर्णी लागेल अशी इच्छा बाळगून होते, मात्र आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही असे एकंदरीतच चर्चा आहे। आणखी माहिती जाणून घेऊया। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। आज सीमा, विस्ताराची शक्यता आता मावळल्याचं कळतंय। राज्य मंत्रिमंडळाचा हा विस्तार होणार होता, काय नेमकं झालंय, काय कारण देण्यात येतंय? नक्कीच उद्यापासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि तत्पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल यासाठी वरिष्ठ पातळीवरती चर्चा देखील सुरू झालेली होती आणि तशा प्रकारे आमदारांना सुद्धा सांगण्यात आलेलं होतं। मात्र आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता जी आहे ती मावळलेली आहे आणि जे इच्छुक आमदार होते ते आता नाराज असल्याची चर्चा सध्या रंगलेली आहे। खरं तर भाजपमधून खरं तर ही असं सांगण्यात आलेलं आहे की सांगितलं गेलं आणि त्यांच्यामध्ये अशी चर्चा झाली की आता जर मंत्रिमंडळ आपण विस्तार केलं तर जे जास्तीचे आमदार हे इच्छुक होते ते नाराज होऊ शकतात आणि या नाराजीचा फटका आपल्याला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ शकतो। म्हणून आता मंत्रिमंडळ विस्तार न करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती आहे की अनेक दिवसांपासून इच्छुक आमदार मुंबईमध्ये ठाण मांडून होते, वरिष्ठ नेत्यांशी ते बातचीत करत होते। अगदी कालपर्यंत त्यांना असं सांगण्यात आलेलं नव्हतं की मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही। शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना सांगितलं गेलं की मंत्रिमंडळ हे विस्तार होईल आणि म्हणून ते इकडे होते। मात्र आता आपल्याला माहिती की उद्यापासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आता पूर्णपणे मावळलेली। अर्थात यावर आता शिवसेना आणि राष्ट्रवादीतले जे आमदार इच्छुक होते त्यांच्या प्रतिक्रिया काय येतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।